आज भारतीय ओबीसी शोषित संघटना यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देत मुख्यमंत्री ओबीसींवर अन्याय करत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करत असल्याची माहिती आंदोलकांनी दिली। तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवावे आणि 60% समाजाला न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात जे वादळ उठलेलं आहे, त्या वादळाचा निकाल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या मध्यरात्री सगळा ओबीसी समाज झोपलेला असताना त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण देऊन हे मराठा मुख्यमंत्री आपल्या समाजाचं कल्याण करायला महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहे। शिंदे साहेबांना या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 60% जास्त ओबीसी आहे याची जाणीव नाही। शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, हे महाराष्ट्राचे आहेत, मराठ्यांचे नवे नुसत्या। इथला SC ST ओबीसी, इथला भटका विमुक्त, इथले डवरी गोसावी डोंबारी यांचे तुम्ही मुख्यमंत्री आहात। तुम्ही आता मराठ्यांचा सर्वे चालवलेला आहे। या सर्वे मध्ये काय चाललेलं आहे? अहो, मराठ्यांचा सर्वे जर करायचा असेल तर महाराष्ट्रातले मराठ्यांचे मोठमोठे कॉलेजेस आहेत ते मोजा। मराठ्यांचे सातारा जिल्ह्यामध्ये असणारे साखर कारखाने मोजा, त्यांच्या सूतगिरण्या मोजा, मोजा। म्हणजे मोठं जे आहे ते सगळं बाजूला ठेवून घराघरामध्ये जाऊन तुम्ही कसला सर्वे करताय? अहो, तुम्हाला सर्वे करायचाच असेल तर RTO ऑफिस मध्ये जाऊन फोन नंबर द्या, मराठ्यांच्या गाड्या किती आहेत, मराठ्यांचे ट्रॅक्टर किती आहेत, मराठ्यांची घरं किती आहेत, ते घरफाळा किती भरतायत, सगळा डाटा तुम्हाला मिळणार आहे। परंतु हा सगळा डाटा तुम्ही लपवून ठेवताय आणि नको असलेला डाटा महाराष्ट्रामध्ये जमा करण्याचं कारस्थान शिंदे सरकारनं सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। आणि हे सगळं कारस्थान तुमचं आता ओबीसी समाजानं जाणून घेतलेलं आहे। ओबीसी समाजाला हे सगळं कळायला लागलेलं आहे। आमच्यामध्ये मराठ्यांना घुसवून आमचं आरक्षण तुम्हाला संपवायचं आहे। कुठंतरी एखादा डवरी गोसावी सरपंच होत होता, कुठंतरी एखादा ओबीसी वाणी मुस्लिम किसाडी सुतार लोहार कुणीतरी सरपंच होत होता, पंचायत समितीचा सदस्य होत होता, जिल्हा परिषदेचा सदस्य होत होता। हे सगळं तुम्हाला आता बंद करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठेशाही तुम्हाला राबवायची असेल तर ओबीसी समाज आता ते खपवून घेणार नाही। आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ओबीसी संघटनेच्या वतीनं शिंदे साहेबांचा धिक्कार करून कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि शिंदे साहेबांचा धिक्कार करत आहोत।